हल्ली मोबाईलवर एवढे ऍप्स आहेत, गेम्स आहेत, ते खेळा ना. तुमच्या कष्टाच्या पैशांशी कशाला सही आहे म्हणून खेळत बसताय? अहो, त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. जगभरात आज 14 एप्रिल रोजी डॉक्टर आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना कोपरगावमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पालिकेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. स्मारकाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत तातडीनं आवश्यक सुधारणा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात शहरातील नागरिक व समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे नेते आशुतोष दादा काळे यांच्या आदेशानं आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही भावपूर्ण आदरांजली अर्पण केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो उपदेश दिला समाजाला, वाचाल तर वाचाल, या उक्तीप्रमाणे आंबेडकरवादी समाजातील सर्व समाज बांधव आता सुशिक्षित, सुसंस्कृत झालेले आहे आणि आंबेडकरांच्या प्रेरणेनं त्यांना नवजीवन, नवसंजीवनी निश्चितपणे मिळालेली आहे. पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती या संपूर्ण विश्वामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी होत आहे. आणि सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सर्व भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या कोपरगाव नगर परिषदेने दरवर्षी सुशोभीकरण अतिशय उत्कृष्ट असतं, परंतु पत्रकार बांधवांनो, आज तुम्ही बघा, आजचं सुशोभीकरण या झाडांची कटिंग केलेली नाही. फक्त कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष हे फक्त म्हणतात आता थांबायचं नाही. मग कुठं थांबायचं नाही, कुठं चालत राहायचंय त्यांना, हा मला मूळ प्रश्न पडलेला आहे. जर महामानवाची जयंती संपूर्ण विश्वात साजरी होत असेल आणि इथलचे जर नगरपालिकेला या सुशोभीकरणाकडे जर लक्ष द्यायला वेळ नसेल, तर मी प्रथम या नगरपालिकेचा जाहीर निषेध करतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त हार घालण्यापुरते नाही, तर त्यांच्या विचार डोक्यात पाहिजे. म्हणून कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांनी या स्मारकासाठी 1 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. ही काळे परिवाराची परंपरा आहे. तुम्ही जर बघितलं, कोळपेवाडी या ठिकाणी सुरेगावच्या परिसरामध्ये स्वर्गीय शंकररावजी काळे साहेब असतील, त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरचं तिथं केलेलं आहे. त्याच नंतर कोपरगाव तालुक्याचे लोकनेते अशोक दादा काळे साहेब यांनी या कोपरगावमध्ये पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं काम आणि हे सुशोभीकरण करण्याचं काम अशोक दादांनी केलेलं आहे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांनी या स्मारकासाठी 1 कोटीचा निधी आणलेला आहे. म्हणून नगर परिषदेला माझी विनंती आहे, आता थांबू नका, काम करा, जनतेला काम दाखवा. एवढीच मी आजच्या या जयंतीच्या दिनानिमित्त अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्व भारतीयांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 8766560083. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव.